राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। सध्या जळगाव जिल्ह्यातील तापमान उच्चांकी अर्थात 45 अंशावर गेले। त्यामुळे या वाढत्या उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन 25 मे ते 3 जून दरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत। अंग मेहनत करणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करू नये, तसेच कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेत। शिवाय खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी 10 वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे, पर्यायी व्यवस्था करावी असे आदेश दिले आहेत। गेल्या काही दिवसांपासून जळगावातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे। सकाळपासून तापमानाचा पारा 40 अंशावर जातोय। दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो। उष्णतेच्या झळा रात्रीपर्यंत कायम असतात। आगामी आणखीन काही दिवस तीव्र उष्णता कायम राहणार असून वाढत्या 45 अंशाचा तापमानाचा पारा लक्षात घेता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष आदेश पारित केलेत। त्यानुसार जळगाव जिल्ह्यात 25 मे ते 3 जून पर्यंत पावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 चे आदेश लागू करण्यात येत आहेत। या कालावधीत अंग मेहनत करणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करू नये, तसेच कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही। ज्या कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी कामगारांना काम करण्यासाठी पुरेसे शेड तयार करणे, कूलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करून घेण्याची जबाबदारी संबंधित मालकांची राहणार आहे। याबाबत काही एक तक्रार असल्यास ती संबंधित ग्रामपंचायत, नगर परिषद, पोलीस विभाग यांच्याकडे करता येईल। खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी 10 वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावेत। त्यानंतर सकाळी 10 ते 5 या वेळेत कोचिंग क्लासेस सुरू ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटरमध्ये पुरेसे पंखे, कूलर आणि तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची राहील। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।